लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणी आता अपडेट समोरले। या स्फोटाप्रकरणी आणखी तिघांवरती आरोपपत्र दाखल करण्यात आले। फरार असलेल्या एका बालरोग तज्ज्ञाचाही यामध्ये समावेश आहे। या स्फोट प्रकरणी आरोपींची संख्या आता 13 वर पोहोचली आहे। तीनही आरोपी जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी। एनआयएने दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ गेल्या वर्षी झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर या आरोपामध्ये असलेल्या आणखी 3 जणांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले। यामध्ये फरार असलेल्या एका बालरोग तज्ज्ञाचा समावेश आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले की एनआयएने पटियाला हाऊस कोर्टात दाखल केलेल्या आपल्या पुरवणी आरोपपत्रात जमीर अहमद अहंगर, तुफैल अहमद भट्ट आणि फरार मुझफ्फर अहमद यांना आरोपी म्हणून नाव दिले। हे सर्व जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी आहेत। अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणात आरोप असलेल्या लोकांची संख्या आता 13 झाली आहे। यामध्ये मुख्य आरोपी डॉक्टर ओमर उन नबी यांचा समावेश आहे। यामध्ये मुख्य आरोपी असला ओमर उन नबी याचा समावेश आहे, जे स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे चालक होते आणि स्फोटात ठार झाले। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी केतन अग्रवालच्या श्रद्धांजलीचे तुळजापूरमध्ये बॅनर लागले। जस्टिस फॉर केतन असे बॅनर झळकलेत। केतन अग्रवालला तुळजापुरात श्रद्धांजली वाहण्यात आली। जस्टिस फॉर केतन असे बॅनर झळकलेले आहेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर आता धाराशिवमधील तुळजापूरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरबाजीच्या माध्यमातून केतन अग्रवालला श्रद्धांजली वाहण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।